धाव कंप्लीट, एक धावेने समाधान मानतील संजय देतील स्ट्राईक होती, अगदी स्ट्राईक रोटेट झाले दोन्ही चेंडूवरती, 4 चेंडूचा खेळ संपलाय. टॅप फटका होता, टॅप झाला आणि ते क्षेत्ररक्षण बघू शकतोय किती चांगलं राहिलंय. आमचे पंच आम्हाला सांगतील काय असतील ते. एफर्ट चांगले होते पण चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, म्हणजेच येथील 4 धावा. एकूण धाव संख्या झाली ती 6. चांगले एफर्ट्स राहिले अकलूज यांचे. शेवटचा चेंडू षटकाचा आणि ते खराब क्षेत्ररक्षण होऊ शकते, फंबलिंग बघायला भेटला. चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. एकूण धाव संख्या झाली ती पंच हे धावा किती होते आम्हाला सांगायचे. एक धाव संख्या झाली पहिल्या षटकाच्या 7. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. मिथिलेश होते गोलंदाजीसाठी, त्यांना आमंत्रित केलं होतं. त्यांच्या समोर होते संजित पाल, त्यांच्यात खूप ताकद आहे, अगदी टॅप फटके खेळतात. त्या संजित आणि रोहनला त्यांनी पहिल्या षटकामध्ये थांबवून ठेवलं आणि धाव संख्या लो स्कोर झाली 7. आता बघूया दुसऱ्या षटका घेऊन आलेत ते रिजवान. पहिला चेंडू आणि ते बघू शकतोय जाईल 6 धावेसाठी आले. ते बाद होईल ते रोहन, परतावा लागेल त्यांना सुद्धा. आणि आता फलंदाजीसाठी येतोय तो अयान, अगदी यंग खेळाडू आहे. बॉलची पूर्तता करायची आहे. मॅच बॉल आलेला आहे मैदानामध्ये. चला लगेचच सामन्याला सुरुवात करूया. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय आणि तर फलंदाज स्ट्राईक वरती आलाय तो अयान. बघूया काय करू शकतोय, चांगला स्कोर डिफेंड करेल का आपल्या संघासाठी. दुसरा चेंडू षटकाचा, टॅप फटका खेळण्याचा प्रयत्न, टॅप झालाय कनेक्ट, एक धाव कंप्लीट, एक धावेने समाधान मानतील. संजित स्ट्राईक वरती येतील. संजितने 3 बॉल 3 बाउंड्री मारलं तर विकास वर त्यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस आहे. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. चांगलं गोलंदाजी म्हणू शकतो. 2 धावा कंप्लीट, 1 धाव कंप्लीट केली होती आणि ते धाव बाद असतील. आयनला इथून परतावा लागेल. ती चुकी निर्माण झाली मैदानामध्ये, चुकीला माफी नाही आणि ते नवीन फलंदाज दाखल होतील. असलम जे आलेत बॅटिंग साठी बघू शकतो, पण त्यांनी सुद्धा मागच्या सत्रामध्ये चांगली कामगिरी केली होती. मोठे फटके खेचले होते, ते सक्सेसफुल सुद्धा झाले होते. चांगली गोलंदाजी, टॅप फटका खेचण्याचा प्रयत्न होता, टॅप सुद्धा झाला कनेक्ट, पण तो बाउंड्री लाईनच्या दिशेवरती क्षेत्ररक्षणाने अडवून 1 धाव कंप्लीट केली संजित यांनी. एकेरी दुहेरी धावेने काही होणार नाही. मोठे फटके खेळायचे असतील तर डिफेंड झालाच पाहिजे रन. आणि ते खराब क्षेत्ररक्षण, विवेक होते तिथे. चेंडू अडवण्याच्या नादात जाईल डिक्लेअर झोन मध्ये आणि 2 धावा ऍड होतील. इथून धाव संख्या जाऊन पोहोचली ती आणि ते 2 षटकाचा खेळ संपलाय. धाव संख्या झाली ती 12. क्लब आलेत गोलंदाजीसाठी. टॅप चेंडू खेळण्याचा प्रयत्न मिथिलेश आहेत. चांगली फेकी झाली आणि ते मिस कॉलिंग झाली आणि ते परतावा लागेल संजित यांना. असलम हे कुठल्या प्रकारचे धाव सुटले नाही. नवीन फलंदाज बॅटिंग लाईन मध्ये दाखल झालेत. असलम असतील स्ट्राईक वरती. अकलबचा चांगला चेंडू होता आणि ते फलंदाज फंबल झाले. ते 22ची 1 धाव ऍड होईल. चांगली गोलंदाजी अकलब सुद्धा करते आपल्या संघासाठी. अगदी चांगलं कमी आणि चांगलं स्कोर निर्माण झालंय. चांगली गोलंदाजी अकलब यांची. चांगला फटका होता, जाईल डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव ऍड होईल. आपण बघू शकतो लो स्कोरिंग मॅच चालू आहे. कुठलाही मोठा फटका आला नाही, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. अरू 7 स्टार या संघाचं 3 चेंडूचा खेळ संपलाय.
पहिला चेंडू 1+ रनआउट, सेकंड लेग बाय 1 धाव, तिसरा चेंडू 1 धाव. एक डिक्लेअर होता, एक धाव डिक्लेअर चालेल मित्रांनो, समजून घ्या आपलाच स्कोरर आहे तर चुकी होते. धाव संख्या झाली ती 15. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धाव संख्या झाली ती 16. थोडस समजून घ्या, स्कोर आपलाच आहे, सो आपल्याला समजून घेणं हे आपलं काम आहे. चार चेंडूचा खेळ संपलाय. धाव संख्या झाली ती 16. असलम असतील स्ट्राईक वरती. बघूया 2 चेंडू मध्ये काय करतील. 5वा चेंडू या षटकाचा. चांगला फटका, स्ट्रेट ड्राईव्ह खेळला होता विवेक यांची. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं. 1 धावेने समाधान मानते आशिष असतील स्ट्राईक वरती. शेवटचा चेंडू या षटकाचा. या इनिंगचा टॅप खेळण्याचा प्रयत्न होता, जाईल क्षेत्ररक्षणात, म्हणजे डायरेक्ट थ्रो आपण बघू शकतो. आणि ते धाव बाद असतील म्हणजे एकच धाव ऍड होईल स्कोर कार्ड. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 18 आकडे होते. म्हणजे लक्ष असेल ते 19 धावेचं. 18 चेंडू आणि 19 धावा करायच्या असतील त्या आरू सेव्हन्स त्या संघाला. त्यांच्या समोर असतील घारू शेठ. बघूया कशा प्रकारे डिफेंड करतायत का. लो स्कोरिंग मॅच आहे, पण याच लो स्कोरिंग मॅच डिफिकल्ट असतात. आपण मागची मॅच बघितली समीर शिंदे म्हणजेच आई एकविरा ब्लास्टर्स या संघाची. अगदी 8 चेंडू मध्येच त्या धावा त्यांनी चेस केल्या. या सत्रामध्ये बघूया लक्ष वेगळं असेल. काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय आपण बघू शकू. वन लाईव्ह गुंडगे आयोजित गुंडगे प्रीमियर लीग वर्ष पर्व 3. आज 1 डे आपण बघू शकतोय. फर्स्ट डे आहे. त्यातली 14वी मॅच. पहिलाच फटका होता, चांगला फटका होता. संजित तिथे होते. थोडस फंबल आपल्याला बघायला भेटलं. अरबाज शेख चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू होता, रिजवान स्ट्राईकला होते. आता नॉन स्ट्राईकला असतील ते मिथिलेश. अगदी काय गॅप सिलेक्शन होतं. डिक्लेअर झोन जाईल चेंडू. 2 धावा ऍड होतील. एकूण धाव संख्या झाली ती 3. 2 चेंडूचा खेळ संपलाय. तिसरा चेंडू या षटकाचा. टॅप फटका खेचण्याचा प्रयत्न होता आणि ते 1 धाव सांगतील आमचे पंच आम्हाला. 3 चेंडूचा खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी अरबाज आपण बघू शकतोय. 14 चेंडू या षटकाचा. सेम प्रकारे तशाच प्रकारे चेंडू आपण बघू शकतोय. अगदी शॉर्ट सिलेक्शन आपण बघू शकतोय. मिथिल यांचं चांगलं राहिलं कव्हरच्या दिशेने. डिक्लेअर झोन मध्ये या दोन्ही चेंडू ढकलले आणि 2-2 धावा प्राप्त केल्या. 5वा चेंडू या षटकाचा. त्याच प्रकारचा चेंडू होता. चांगला फटका. चांगली सुरुवात मिथिलेश यांनी आपल्या संघाला करून दिली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 आकड्यावरती. शेवटचा चेंडू असल्या षटकाचं. चांगलं षटक सुद्धा राहिलं अरबाज यांचं. अगदी कुठल्या प्रकारची एक्स्ट्राची धाव आपण बघितली नाही. त्याच प्रकारे अगदी त्यांचा स्ट्रॉंग झोन आहे, कव्हर झोन आहे. 4 चेंडू त्या झोन मध्ये मारले आणि धाव संख्या एकूण जाऊन पोहोचली ती 9 या आकड्यावरती. विकिंग बॉयज. यानंतरचा सामना असेल विकिंग बॉयज आणि आडी बॉयज असा हा सामना असेल. दोन्ही कर्णधार इथे यायचंय. आपला ज्ञानेफेक करून घ्यायची आहे. दुसरं षटक घेऊन आलेत असलम. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव पण बघितली. मिथिलेश असतील स्ट्राईक वरती. त्यांनी मागच्या 4 चेंडूमध्ये चांगली कामगिरी खेळली. अशा प्रकारे आपल्या संघाला विजयी करतील. बघूया. अजूनही सलामीची आलेली जोडी मैदानात दाखल आहे. चांगला चेंडू पण सिंगल एकेरी दुहेरी धावेने सुद्धा चेस होऊ शकतात असं कॅल्क्युलेटर माइंड मिथिलेश यांनी माइंड मध्ये ठेवला आहे. तशाच प्रकारे विजयाच्या वाटाला जाता आपण बघू शकतोय. लो स्कोरिंग मॅच आहे. अगदी 18 आणि ते 1 धाव आमचे पंच आम्हाला सांगतील. अतुल नवले तिथं आहेत.
चांगले डिसिजन देत आहेत. तोच फटका होता आणि ते 4 धावा. काय शॉर्ट सिलेक्शन आहे पण बघू शकतोय. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 17 आकड्यावरती. अजूनही 2 धावेची गरज असेल. काय फटकेबाजी आपण बघू शकतो. अगदी एकेरी दुईने धावेने आहे संघाच्या विजयी वाटचालीला जायला बघतायत आरू 11 संघ, आरू 7 सर संघ. आणि ते कॉंग्रॅच्युलेशन्स आरजू 7 सर संघ.